नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग म्हणजेच प्रेक्षकांनो 9 एप्रिलचा भाग तुम्ही पाहत आहात. तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मंडळींनो, सुरुवातीला आपण पाहतोय की इथे सुभेदारांच्या घरात आणि किल्लेदारांच्या घरात अर्जुन सायलीच्या मृत्यूची बातमी कळाल्यामुळे प्रेक्षकांनो सर्वजण अतिशय कोमजून गेलेले आहेत. आणि त्यावेळेस बघा, इथे कल्पना म्हणते की मी देवाला पाण्यात ठेवलंय आणि देवाला ठणकावून सांगितलंय की जर माझे अर्जुन सायली समोर आले नाही तर मी तुझं आयुष्यात कधीच तोंड बघणार नाही. प्रेक्षकांनो, यावेळेस बघा, इथे तन्वी आणि विमल कल्पनाला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात, पण खरं तर कल्पना इथे खूप रडत असते आणि ती देवाला दोष देते. यावेळेस बघा, इथे प्रिया म्हणते की आई, ज्यांच्या नशिबात जे असतं तेच घडतं ग, आपण ते काही बदलू शकत नाही. आणि यावेळेस विमल कल्पनाला शांत करत विमल म्हणते की वहिनी, देव एवढा निष्ठुर नाही आहे की तो एवढ्या चांगल्या माणसाला एवढी मोठी शिक्षा देईल. प्रेक्षकांनो, यावेळेस कल्पना म्हणते की काहीही झालं तर मला माझे अर्जुन सायली पाहिजे आहेत. आणि प्रेक्षकांनो, तेवढ्यातच बघा, प्रतिमा आणि सुमन हे जोरजोरात आरडाओरडा करत आतमध्ये येतात. आणि त्यावेळेस कल्पना ही प्रतिमाच्या गळ्यात पडते आणि दोघीजणी खूप रडायला लागतात. प्रेक्षकांनो, सायलीवर अगदी मुलीसारखं प्रेम करणाऱ्या या दोघीजणी अतिशय कोमेजून गेलेल्या आहेत. आणि त्यावेळेस बघा, सुमन आणि तर कल्पनाला समजावून सांगत म्हणते की वहिनी, तुम्ही काळजी करू नका, कारण आपले सायली आणि अर्जुन दोघेही परत येणार आहेत. प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा, कल्पना म्हणते की प्रत्येकजण असंच बोलतोय, पण माझ्या डोळ्यांना सायली आणि अर्जुन कधी पाहायला भेटणार आहेत आणि जोपर्यंत ते माझ्या समोर येत नाहीत तोपर्यंत माझा जीवात जीव काही येणार नाही. प्रेक्षकांनो, एवढ्यातच बघा, अस्मिता ही तिथे आलेली असते आणि त्यावेळेस ती म्हणते की काय झाले, काहीतरी भयंकर घडलंय, मला सांगा ना प्लीज, काय झाले, तुम्ही एवढे का रडताय. मग त्यावेळेस प्रिया म्हणते की नाही अस्मिता, तुला आम्ही काहीच सांगू शकत नाही, खरंच घडलंय असं, पण मला तुला काही सांगता येणार नाही. त्यावेळेस अस्मिता म्हणते की प्लीज सांगा मला लवकर, मी काय आता प्रेग्नेंट नाही आहे आणि मला कसलाही धक्का बसणार नाही आहे. त्यावेळेस बघा, अस्मिताला कोणीही काही सांगत नाही, प्रियाही काही सांगत नाही. मग त्यावेळेस परत अस्मिता म्हणते की जर तुम्ही आता मला सांगितलं नाही तर मी खरोखर वेडी होईल, त्यामुळं प्लीज मला लवकर सांगा, काय झालंय नेमकं, तुम्ही एवढं का रडताय, म्हणजे काहीतरी भयंकर घडलंय म्हणूनच एवढं रडताय ना. मग प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा, इथे प्रिया म्हणते की नाही अस्मिता, मी तुला काहीच सांगू शकत नाही, सुमन काकू सांग तू तरी. मग त्यावेळेस प्रेक्षकांनो, सुमन म्हणते की अस्मिता, हो मी सांगते तुला सर्व काही, पण तू त्याआधी तुझं मन अगदी घट्ट करून घे. मग त्यावेळेस बघा, सुमन अस्मिताला सर्व काही सांगणार. तेवढ्यातच बघा, दारात प्रताप, अश्विन, चैतन्य आणि रविराज हे उभा टाकलेले असतात. आणि त्यावेळेस सुमन म्हणते की आले आले भाऊजी आले, असं म्हटल्यानंतर बघा, सर्वजण म्हणजेच प्रतिमा आणि कल्पना ज्या आहे दोघीजणी पळतच दाराकडे जातात. आणि प्रेक्षकांनो, प्रिया ही चहा करण्यासाठी म्हणून बघा किचनमध्ये गेलेली असते. आणि प्रेक्षकांनो, त्यावेळेस इथे कल्पना विचारते की काय झालं, कुठे सायली आणि अर्जुन, तुम्ही त्यांना घेऊन आले नाही ना, काय झालं, काय म्हटले पोलीस. आणि त्यावेळेस बघा, इथे प्रिया स्वतःच्या मनात विचार करत असते की कल्पे, ते काही आता परत येणार नाहीत आणि मी सुभेदार आणि किल्लेदारांना चांगलंच पाणी पाजलंय आणि आता चला परत एकदा पाणी पाजूयात, असं म्हणून प्रेक्षकांनो ती पाण्याचे ग्लास जे आहेत ते त्यांना पाणी देण्यासाठी म्हणून बघा समोर येते. आणि त्यावेळेस इथे प्रतिमा विचारते की काय झालं, कुठे दोघेही नाही दिसले आणि पोलीस काही बोलले का, काय झालं ॲक्सिडेंटच्या ठिकाणी. त्यावेळेस बघा, इथे कल्पना म्हणते की तुम्ही माझ्याशी खोटं बोललात, तुम्ही का त्यांना आणलं नाही. आणि यावेळेस बघा, इथे प्रताप जो आहे तो म्हणतो की त्यावेळेस बघा, प्रताप म्हणतात की प्रतिमा, कल्पना, आम्ही तुम्हाला काहीही खोटं बोललेलो नाही आणि बघा आम्ही दोघांनाही अर्जुन सायलीला घेऊन आलेलो आहे. आणि प्रेक्षकांनो, त्यावेळेस अर्जुन सायलीला अगदी सुखरूप बघून सगळ्यांचाच आनंद गगनात मावेनासा होतो. पण प्रेक्षकांनो, एक मात्र जी प्रिया आहे तिचा चेहरा अगदी बघण्यासारखा होतो आणि त्या दोघांना समोर बघून तिच्या हातात जे ग्लास असतात पाण्याचे ते धाड करून खाली पडतात. आणि प्रेक्षकांनो, तिला काही कळेनासं होतं की एवढं मोठा ॲक्सिडेंट घडून देखील हे दोघेजण कसं काय जिवंत राहिले. आणि प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा, घरातील सर्व व्यक्तींना खूप आनंद होतो. देवाकडे
प्रार्थना करतात की खरंच आमचे अर्जुन सायली परत आले, म्हणून देवाला नमस्कार करतात आणि आपला आनंद जो आहे तो दोन्हीही कुटुंब म्हणजे किल्लेदार आणि सुभेदार दोन्ही कुटुंब देवापुढे आपला आनंद व्यक्त करतात. प्रेक्षकांनो, यावेळेस मात्र प्रिया ही खरंच खूप खचून गेलेली असते. तिचा चेहरा हा बघण्यासारखा झालेला असतो. प्रिया मनात विचार करते की महिपतवर विश्वास ठेवायच्या लायकीचं नाही. नासली कसली त्याची माणसं होते, त्यांना साधा एक ॲक्सिडेंट घडून ही माणसं दोघांना मारता आलं नाही. काय महिपतवर कधीच विश्वास ठेवायच्या लायकीचा नाही आहे तो, असा विचार प्रियाच्या डोक्यात चालू असतो. आता प्रेक्षकांनो, इकडे सचिन जो आहे तो त्याने जे वकिलासमोर जाऊन रेकॉर्डिंग केलेलं असतं ते रेकॉर्डिंग इथे साक्षीच्या हातात देतो आणि त्यावेळेस साक्षी म्हणते की इथून पुढं अण्णांची जे काही कामं असतील ते कामं मी तुलाच करायला सांगेल, परंतु ह्याच्या मोबदल्यात तू माझ्याकडून पैसे घेते. यावेळेस मग सचिन म्हणतो की नाही साक्षी, मी तुझ्याकडून पैसे घेऊ शकत नाही, तुला माहिती ना मला तुझ्याकडनं पैसे घेताना किती ऑकवर्ड होतं. मग यावेळेस साक्षी म्हणते की म्हणूनच तर तू तुझ्या कामाचे पैसे घे. असं म्हटल्यावर प्रेक्षकांनो, सचिन म्हणतो की बरं ठीक आहे, तू एवढा आग्रह करतेस म्हणून मी इथून पुढे पैसे घेत जाईन. आणि प्रेक्षकांनो, यावेळेस तो म्हणतो की ॲक्सिडेंटबद्दल सुभेदारांच्या घरी कळलंय, त्यामुळे मलाही घरी जायला लागेल आणि त्यांच्याबरोबर थोडंसं मलाही रडायला लागेल, नाहीतर मग त्यांना उगाच माझ्यावर संशय येईल. यावेळेस साक्षी त्याला जाऊ नको असं म्हणते, पण प्रेक्षकांनो सचिन म्हणतो की येतो मी ब्युटिफुल, जातो बाय, असं करून तो तिथून निघून जातो. आता प्रेक्षकांनो, इथे घरी आल्यानंतर बघा प्रतिमा आणि कल्पना या दोघींना खरंच खूप आनंद झालेला असतो आणि त्यावेळेस इथे दोघीही कल्पना जी आहे ती अर्जुनला घट्ट मिठी मारते आणि प्रतिमा जी आहे ती सायलीला बघा घट्ट मिठी मारते आणि सायलीला म्हणते, सायली बाळा, मला खरंच ही न्यूज ऐकून आमच्या पायाखालची जमीनच सरकली होती आणि काय करावं हे काही सुधारलं नव्हतं, पण बरं झालं बाळांनो तुम्ही लवकर आलात. आणि प्रेक्षकांनो, यावेळेस सायलीचं इथे प्रतिमा खूप कौतुक करत असते आणि सायलीला काही प्रेमानं खूप काही बोलत असते. आता प्रेक्षकांनो, अर्जुनच्या गळ्यामध्ये इथे कल्पना पडून खूप जोरजोरात रडत असते आणि त्यावेळेस बघा अर्जुन कल्पनाला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि यावेळेस नंतर अस्मिता म्हणते की म्हणजे तुम्ही सर्वजण रडत होतात, म्हणजे यांचा ॲक्सिडेंट झाला म्हणून रडत होतात. मग यावेळेस इथे चैतन्य म्हणतो की हो अगं, बातमीच अशी आली होती आणि ती बातमी बघून सगळ्यांच्याच पायाखालची जमीनच सरकली होती. मग प्रेक्षकांनो, इथे कल्पना खूप काही प्रश्न त्यांना विचारायला लागते. अर्जुन काय झालं होतं, कसं झालं होतं, असं काही विचारायला लागते. त्यावेळेस प्रताप म्हणतात की अगं हो थांब थोडंसं, त्यांना बसू दे, पहिलं ते दमून आलेले आहेत, त्यांना आराम करू दे. मग प्रेक्षकांनो, यावेळेस बघा इथे कल्पना म्हणते की तुम्ही सुखरूप राहण्यासाठी आणि लवकर घरी परत येण्यासाठी मी देवाला पाण्यामध्ये ठेवलं होतं, त्यामुळे तुम्ही दोघे जाऊनच देवाला पाण्यातून बाहेर काढा आणि देवी आईला नमस्कार करा. आता प्रेक्षकांनो, हे सर्व पाहून इथे तन्वीला काही सुचेनासं होतं आणि काहीही करून महिपतला जाऊन जा विचारायचा हे मात्र तिच्या डोक्यात असतं. आणि प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा हे सर्वजण म्हणजेच सायली आणि अर्जुन हे पाण्यातून देव बाहेर काढण्यासाठी म्हणून बघा देवीसमोर जाऊन उभे राहतात आणि देवाला पाण्यातून बाहेर काढतात. पण प्रेक्षकांनो, याच लगबगीमध्ये बघा प्रिया ही स्वतःची पर्स घेऊन पटकन घराबाहेर पडते. तिला बाहेर जाताना अर्जुन सायली दोघेही पाहतात आणि प्रेक्षकांनो, यावेळेस बघा ते अगदी मनापासून देवीला नमस्कार करतात, देवाला पाण्यातून बाहेर काढतात. आणि सर्व काही झाल्यानंतर बघा प्रेक्षकांनो, ते परत सगळेजण मिळून सोफ्यावर येऊन बसतात. आणि त्यावेळेस बघा इकडे प्रिया ही महिपत आणि नागराजला भेटण्यासाठी बघा जेलमध्ये आलेली असते आणि त्यावेळेस ती महिपतला ठणकावून विचारते की तुमचे माणसं या 2 माणसांना सुद्धा मारू शकले नाही. आणि त्यावेळेस ती महिपतला म्हणते की तुमच्यासारखाच तुमच्या शब्दांमध्ये दम राहिलेला नाही आणि तुम्ही काहीही करू शकत नाहीत. आणि त्याला खूप काय बोलते. आणि त्यावेळेस ती म्हणते की हे अर्जुन सायली आता दोघे जण मिळून माझ्या गळ्याहून सुरी फिरवतील, आता मी काय करू सांगा तुम्हीच. आता सुभेदारांच्या घरी बघा सर्वांच्या गप्पा चालू असतात आणि त्यावेळेस रविराज हे काय घडलं याबद्दल सर्व विचारपूस करतात. आणि त्यावेळेस ते म्हणतात की मला तर वाटतंय
हा अपघात नसून घातपात असेल. आता प्रेक्षकांनो यांचं बोलणं चालू असताना बघा कल्पनाचं लक्ष हे तन्वीकडे जातं आणि त्यावेळेस ती अश्विनला विचारते की काय रे अश्विन, तन्वी कुठे दिसत नाही आणि बाहेर जातानाही दिसली नाही. मग त्यावेळेस बघा अश्विन म्हणतो की मलाही काय सांगून गेली नाही, परंतु बाहेर गेल्यानंतर मला तिचा मेसेज आला होता आणि त्यावेळेस तिनं सांगितलं की अर्जुन सायली घरी आल्यामुळे मी मंदिरात जाऊन येते आणि तसंच माझ्या मैत्रिणीकडे जाणार आहे. प्रेक्षकांनो असं बोलल्यानंतर बघा इथे रविराज जे आहे ते म्हणतात की खरं तर सध्या इथे तिची गरज होती आणि अर्जुन सायली घरी आले तरी हिला बाहेर जाण्याची काय गरज आहे आणि आत्ता या टायमिंगला तिने घरी असायला हवं होतं असं म्हटल्यानंतर बघा अश्विन म्हणतो की अहो काका, पण ती देवाकडेच तर गेली आहे ना, मैत्रिणीकडे जाण्याच्या अगोदर ती देवाकडे मंदिरात जाणार आहे. मग त्यावेळेस प्रताप म्हणतात की मला काय करायचे, कुठे का जाईना, आता माझा तिचा काही संबंधच राहिलेला नाही आहे. असं म्हटल्यानंतर परत रविराज म्हणतात की बरं चला आता आम्ही निघतो, जायला उशीर होईल. असं म्हटल्यावर बघा प्रताप त्यांना थांबण्याचा आग्रह करतात, परंतु ते म्हणतात की नाही, आता सर्वांनाच आरामाची गरज आहे. असं म्हटल्यानंतर ते जायला निघतात आणि तेव्हा बघा अस्मिताही म्हणते की माझंही डोकं खूप भणभणायला लागले, मीही जाऊन जरा पडते. असं म्हटल्यावर तिथून अस्मिताही जाते आणि तेव्हा बघा इथे कल्पना म्हणते की अरे अर्जुन सायली, तुम्ही दोघांबद्दल अशी न्यूज आली की आमच्या सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली होती आणि काय करू आणि काय नको असं काही सुधरत नव्हतं. यावेळेस बघा इथे अर्जुन म्हणतो की मम्मा आता रिलॅक्स, आम्ही आलोय ना, आता टेन्शन घेऊ नको, जा तुम्ही आराम करा बघू. असं म्हटल्यावर बघा इथे प्रताप म्हणतात की अर्जुन, मला तर असं वाटतंय की हा अपघात नसून घातपात असेल, तुम्हाला काय वाटतंय. असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो की डॅड तुम्हाला असं का वाटतंय. असं म्हटलं बघा ते प्रताप म्हणतात की अरे तुम्ही खूप मोठ्या मोठ्या लोकांशी वैर पत्करला आहे आणि त्यामुळे त्या महिपतचे लोक तुमचा घातपात करतील अशी मला शंका येते आणि मला तर वाटतंय नक्कीच त्यांनी हा घातपात ठरवून केला असेल. प्रेक्षकांनो यावेळेस कल्पना म्हणते हो, हे तर माझ्या लक्षातच आलं नाही आणि मलाही असं वाटते की जाणून बुजून कोणीतरी तुम्हाला मारण्याचा कट रचलाय आणि त्यामुळे मी तुम्हाला आजपासून माझ्या नजरेआड होऊच देणार नाही आणि तुम्हाला कुठेही घरातून बाहेर पडू देणार नाही. आजपासून तुम्ही माझ्या डोळ्यांसमोर राहायचं. यावेळेस बघा नाही ते अर्जुन म्हणतो की मम्मा अगं शांत हो आणि यावेळेस जसं आम्ही वाचलोय तसंच पुढच्या वेळेसही वाचू. त्यावेळेस कल्पना म्हणते की नाही, पण तुम्ही आजपासून कुठेच जायचं नाही. असं म्हटल्यावर बघा इथे अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे, बघू नंतर, तुम्ही जाऊन आता आराम करा, तुम्हाला खूप आरामाची गरज आहे. सायली म्हणते की हो, आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला आरामाची गरज आहे. आई बाबा जाऊन तुम्ही आत्ता आराम करा. प्रेक्षकांनो इथे बघा कल्पना आणि प्रताप हे दोघेही त्यांच्या रूममध्ये जाण्यासाठी निघतात, पण तेव्हा जाताना प्रताप म्हणतो की चैतन्य, हे दोघेही आम्हाला काळजी वाटेल म्हणून खरं काय आहे ते सांगणार नाहीत, पण तू पोलिसांना याची इन्फॉर्मेशन दे आणि त्यांना सर्व काही सविस्तरपणे विचारून घे आणि आम्हाला सर्व काही डिटेलमध्ये सांगत जा. प्रेक्षकांनो असं म्हटल्यानंतर बघा ते दोघेही त्यांच्या रूममध्ये जाऊन झोपतात आणि ते गेल्यानंतर लगेचच चैतन्य विचारतो की अर्जुन, डॅड म्हणले तसं मलाही शंका येते, मलाही असं वाटतंय की हा घातपात असू शकत नाही. कोण टवाळखोर मुले असे असतील की ते डायरेक्ट ट्रक चालवायला घेतील आणि ट्रक घेऊन मस्ती करतील. मलाही त्याच्यावर डाऊट येतोय. खरं काय आहे ते मला तरी सांगणार आहात का. मग प्रेक्षकांनो बघा अर्जुन हा अश्विनला त्याच्या बेडरूममध्ये घेऊन जातो आणि त्यावेळेस तिथे जे काही झालं ते सविस्तरपणे बघा इथं चैतन्याला सांगतो आणि त्यावेळेस प्रेक्षकांनो तो चैतन्याला जे काही सांगतो ते खरंच खूप धक्कादायक आहे. आता इकडे बघा अस्मिता ही तिच्या बेडरूममध्ये झोपण्यासाठी आलेली आहे आणि तिथे हा सचिन जो आहे तो अगोदरच येऊन उभा राहिलेला आहे आणि त्यावेळेस तो विचारतो की काय ग अस्मी, सायली वहिनी आणि अर्जुन दादाची तब्येत बरी आहे का आता. असं म्हटल्यावर अस्मिता म्हणते की हो, खरंच तुला त्यांची काळजी आहे. मग तुला जर त्यांची काळजी असती तर 2 मिनिट तरी बघण्यासाठी त्यांना आला असतास. असं म्हटल्यावर सचिन म्हणतो की हो अगं मी येणारच होतो, परंतु मी आल्यानंतर अजून मी विषय काढणार आणि परत सगळेजणांना टेन्शन येणार, त्यामुळे मी तिथं आलोच नाही आणि मी तिथं आलो नाही म्हणजे मला त्यांची काळजी नाही असं होत नाही अस्मी. असं म्हटल्यावर तो म्हणतो अस्मी मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. असं म्हटल्यावर प्रेक्षकांनो बघा अस्मिता म्हणते की पण मला आत्ता काहीही बोलण्याची इच्छा नाही आणि मला तुझ्याशी आत्ता काहीही बोलायचं नाही. प्रेक्षकांनो यावेळेस सचिन खूप आग्रह करतो की अस्मिता मला तुझ्याशी बोलायचं आहे आणि तो जबरदस्तीने तिला बोलण्यासाठी प्रवृत्त
करतो, पण तेवढ्यातच बघा बाळाचा रडलेला आवाज येतो आणि त्यावेळेस अस्मिता ही बाळाला घेते आणि तेव्हा सचिन तिला सतत आवाज देत असतो, अस्मी अगं बोल की माझ्याशी, मला बोलायचे तुझ्याशी. पण तेव्हा प्रेक्षकांनो अस्मिता काही बोलायला तयार नसते. यावेळेस प्रेक्षकांनो सचिन जो आहे तो स्वतःच्या मनात विचार करतो की जर माझं जोपर्यंत कर्ज फिटत नाही तोपर्यंत अस्मिता आणि साक्षी नावाचं चॅनल आहे ते मला ओपनच ठेवावं लागेल, ते बंद करून चालणार नाही आणि त्याशिवाय माझं कर्जही फिटणार नाही. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो त्याचा हा डोक्यातच विचार चालू असतो. आता इकडे दुसरीकडे बघा, बेडरूममध्ये आल्यानंतर चैतन्य सतत विचारतो काय झालंय सांगा ना, आणि हे दोघंही शांत बसलेले असतात. त्याच्यावरूनच त्याला कळतं की हे काहीतरी मोठं घडलेलं आहे. आणि त्यावेळेस बघा इथे अर्जुन म्हणतो की अरे हा अपघात नव्हताच तर तो जाणून बुजून केलेला घातपात होता आणि कोणीतरी आम्हाला मारण्याचा कट रचला होता. असं म्हटलं प्रेक्षकांनो इथे अश्विन म्हणतो, चैतन्य म्हणतो की म्हणजे तुम्हाला मारण्याचा कट फक्त महिपतच रचू शकतो, तो तर आता जेलमध्ये आहे. मग त्यावेळेस बघा इथे अर्जुन सांगतो की हो तो आता जेलमध्ये आहे, पण आम्हाला मारण्याचा कट हा दुसऱ्याच कोणत्या तरी व्यक्तीनं रचला आहे. आणि त्यावेळेस इथे चैतन्य विचारतो की म्हणजे तुम्हाला हे घडणार होतं हे माहीत होतं? त्यावेळेस अर्जुन म्हणतो की हो आम्हाला हे सर्व काही अगोदरच माहीत होतं आणि त्यामुळे आम्ही मुद्दाम होऊन गाडीमध्ये बसलो नाही. आणि त्यावेळेस चैतन्य म्हणतो की बोला मला सर्व काही डिटेलमध्ये सर्व काही सांगा. आणि त्यावेळेस बघा इथे अर्जुन सांगतो की आम्ही दोघं हॉस्पिटलला जाण्यासाठी गाडीमध्ये जात होतो आणि तेव्हा ॲडव्होकेट पटवर्धन यांचा मला कॉल आला आणि त्यांनी मला कॉलवर सांगितलं की महिपतला जेलमधून बाहेर काढण्यासाठी एक व्यक्ती धडपड करते आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तुमच्याच लहान भावाची बायको म्हणजेच तन्वी सुभेदार आहे. त्यावेळेस प्रेक्षकांनो ॲडव्होकेटने हे सांगितलेल्या गोष्टींवर यांनी विश्वास ठेवून सर्व काही जाणून घेण्यासाठी डायरेक्ट ॲडव्होकेटला भेटण्याचं ठरवलं. आणि प्रेक्षकांनो हे काही सविस्तर जे आहे ते इथं चैतन्यला सांगतेत. आणि त्यावेळेस चैतन्य म्हणतो की काय तन्वी प्रिया या थराला जाईल असं कधी वाटलंच नव्हतं. आणि यावेळेस बघा प्रेक्षकांनो अर्जुन म्हणतो की एवढ्यावरच ती थांबली नाही, आम्ही ॲडव्होकेटच्या ऑफिसमध्ये गेलो त्यावेळेस तर आम्हाला दुसरीच गोष्ट समोर आली आणि ती खरंच खूप धक्कादायक होती. आणि त्यावेळेस इथे ॲडव्होकेट अर्जुनला सांगितलं की तन्वी ही नागराज आणि महिपतला सोडवण्याचा फक्त बनाव करते आणि तिला बाहेर राहून दुसरंच काम करायचंय, ते म्हणजे एक जोरात मोठा ॲक्सिडेंट घडून आणायचा आहे. आणि त्यावेळेस अर्जुन विचारतो की कोणाचा? आणि त्यावेळेस ॲडव्होकेट जे आहे ते सांगतात की सायली सुभेदार आणि अर्जुन सुभेदार म्हणजेच तुमचा जोरात ॲक्सिडेंट घडून तन्वी सुभेदारला आणायचा आहे आणि तुम्हाला जीवानशी घालवायचं आहे. आणि त्यावेळेस इथे अर्जुन म्हणला की हे जे काही आहे ते तिला संशय नाही आला की तुम्ही माझ्याशी बोलाल? यावेळेस ॲडव्होकेट म्हणले हो त्यांना संशय आला की मग त्याच्या बदल्यात त्यांनी मला वेगळे पैसे दिले. प्रेक्षकांनो यावेळेस सायली म्हणते की तुम्ही जे काही बोललात ते आम्ही रेकॉर्ड केलेलं आहे. आणि त्यावेळेस सायली म्हणते की खरंच खूप खूप धन्यवाद पटवर्धन, तुम्ही आम्हाला हे सांगून खरंच खूप मोठी मदत केलीस. त्यावेळेस बघा पटवर्धन म्हणतात की मला माझ्या मनाला गप्प राहणं काही पटलंच नाही आणि तुमचा जीवाशी खेळणं हे काही मला योग्य वाटलं नाही, म्हणून मी तुम्हाला सर्व काही सविस्तरपणे सांगत आहे. प्रेक्षकांनो हे सर्व जे काही ॲडव्होकेटनं सांगितलेलं होतं ते ऐकून या दोघांनाही धक्का बसला आणि हे ऐकून आता चैतन्याला सुद्धा खूप धक्का बसलेला आहे. आणि त्यावेळेस सायली म्हणते की एवढ्यावरच थांबली नाही तर तिचा अजून एक प्लॅन होता, तो म्हणजे तिने महिपतच्या गुंडांना सुपारी देऊन मारण्यासाठी अपघात घडण्यासाठी सांगितलं होतं आणि त्याची रेकॉर्डिंग तिने ॲडव्होकेटला पाठवली. आणि त्यावेळेस सांगितलं की या रेकॉर्डिंगवर महिपतचा आवाज तुम्हाला लावायचा आहे जेणेकरून यांच्या अपघातामध्ये महिपतचा हात आहे असं पुराव्यांसह सिद्ध करता येईल. प्रेक्षकांनो यावेळेस इथे चैतन्य म्हणतो की खरंच तन्वी ह्या थराला जाईल असं वाटलं नव्हतं. त्यावेळेस सायली म्हणते की प्रियाचे नवनवीन रूप अजून राक्षसी वृत्ती आपल्याला नव्याने पाहायला भेटते. आता प्रेक्षकांनो इथे जेलमध्ये प्रिया ही महिपतला खूप काही सुनावते आणि त्यावेळेस ती म्हणते की तुम्हाला जेलमधून कोणीही सोडवणार नाही आणि तुम्ही इथेच सडून मराल आणि मेल्यानंतर तुमची बॉडी जी आहे ती समुद्रामध्ये फेकून द्यायला पाहिजे. हे ऐकून बघा प्रेक्षकांनो महिपतला खूप राग येतो आणि त्यावेळेस महिपत हात प्रियाचं नरडं आवळतो आणि त्यावेळेस इकडनं नागराज ओरडतो, महिप्या मार मार तिला मार, जिवंत ठेवू नकोस, दाब जोरात दाब, जोपर्यंत तिचा जीव जात नाही तोपर्यंत तिला सोडू नकोस. प्रेक्षकांनो कारण प्रियाने जो ह्यांना
सोडवण्याचा बनाव केलेला असतो. हा बनाव जो आहे तो या दोघांच्याही समोर आलेला असतो. आता यावेळेस महिपत म्हणतो की काय काय म्हणालीस, तू आमची बॉडी समुद्रामध्ये टाकायला जाणार आहेस? हे बघ बबले, आम्ही जर इथून बाहेर पडलो ना, पहिला तुझा मी खून करणार आहे आणि मग पुढच्या पुढे बोलू. तू म्हणली ना माझ्या शब्दांमध्ये दम नाही, मला एकदा बाहेर तर पडू दे, मग कळल तुला माझ्या शब्दांमध्ये किती दम आहे. आता प्रेक्षकांनो, इकडे चैतन्याला हे सर्व काही ऐकून खरंच खूप धक्का बसलेला असतो आणि त्यावेळेस बघा चैतन्य म्हणतो की तिला तिच्याबद्दल पुरावे शोधता याचा संशय आला असेल. आता प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन, सायली आणि प्रिया हे डायरेक्ट समोरासमोर भिडणार आहेत. खरंच उद्याचा भाग बघण्यासाठी खूप मज्जा येणार आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि उद्याचा भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.